लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्यापासून. तर आता इथे काव्या बुक वाचत असते. तर आता इथे ती एन्जॉय करत असते बुक वाचता वाचता. तर आता ऐक ऐक करत आता इथे रम्या येते. रम्या हळू चाल असं म्हणतात वसवत्या. अशी कशी धडपडलीस ग तू असं म्हणते आता वसवत्या. नीट बघूनही चालतायत का असं म्हणते वसवत्या. मी मुद्दाम पडले का असं म्हणते रम्या. नीट बस तू असं म्हणते आता वसवत्या. हळूहळू सारखं ना ठेचा लागत असतात तुला असं म्हणते वसवत्या. तर आता काव्या येते हसते. दुखतंय का असं म्हणते काव्या. जेवणात आणि आयुष्यात ठेचा महत्वाचा असतोच असं म्हणते काव्या. त्याशिवाय मजा नाही ना आत्याबाई असं म्हणते काव्या. रम्या गप्प बस असं म्हणते वसवत्या. काय आहे ना काही लोकांना नको तिथे तोंड खुपसवायची सवयच असते असं म्हणतात आता इथे वसवत्या. तर आता इथे काव्या म्हणते आणि थोड्या लोकांना पायात पाय घालून पाडायची सवय असते म्हणते काव्या. काय ग रम्या बरोबर बोलतेय ना मिस म्हणते काव्या. पण मग देव काय करतो माहिती आहे का. थकतो बघतो आणि अशा माणसांचा पाय व्यवस्थित मुरगळतो ह्याची सोय करतो असं म्हणते काव्या. कप बसायला सांगितलं असं म्हणते आता इथे रम्या. नाही बसणार असं म्हणते काव्या. काय करशील सांग ना काय करशील असं म्हणते काव्या. माझ्या मागे मागे येशील का हा असं म्हणते काव्या. ये चल आपण पकडापकडी खेळ चल असं म्हणते काव्या. काव्या असं म्हणते आता इथे बसवते. नाही 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 असं म्हणते काव्या. पळता नाही येणार ना तुला असं म्हणते काव्या. आपण लंगडी घालत घालत पकडापकडी खेळूया असं म्हणते काव्या. येतेस असं म्हणते ती. तर आता चिडतात बसवते आणि रम्या. मी नाही हाती लागणार तुझ्या असं म्हणते काव्या. अजिबात नाही असं म्हणते ती. फार सुस्त आहे का आता तुला बोलायला असं म्हणते रम्या. अगं सुचणारच असं म्हणते काव्या. इतके दिवस तुझ्यावर विश्वास ठेवला ना मी रम्या असं म्हणते आता काव्या. तुला जसं जमतं की नाही तसंच मलाही सुचायला लागलंय तुझ्या संगत राहून राहून असं म्हणते आता इथे काव्या. खूप मोठा मूर्खपणा केला तुझ्यावर विश्वास ठेवून. पण देवाचीच कृपा म्हणायची वेळेत शहाणपण आलं मला असं म्हणते काव्या. तुला ती एक म्हण माहितीये का काव्या. बघ आठवते का बघ. कडू कारलं तुपात तळलं मधात घुळलं तरी कडू ते कडूच असं म्हणते काव्या. तशी आमची रम्या. तिला पार्थने नाकारलं काव्याने मारलं तरी तिचे विचार वाकडे ते वाकडेच असं म्हणते काव्या. तुझे खरं रंग माझ्या समोर आलेत असं म्हणते काव्या. आता काय मी तुला सुखाने जगू देणार नाही असं म्हणते काव्या. तर आता इथे पाळण्याघरात आलेले असतात बघा प्रेक्षक हो. म्हणजे तो प्लॅन असतो ना जीवानंदिनीचा. तर आता तोच प्लॅन आहे. तर आता इथे त्या मुलगीला घेऊन म्हणजे जुईला घेऊन आलेले असते रेखात आहे बघा प्रेक्षक हो. तर आता तुषार दिसते पोरगी असं म्हणते ती पाळणाघरवाली. ममताई पाळणाघर असं बघा प्रेक्षक हो नाव. हुशार काय दिसते अवगाव आहे एक नंबरची असं म्हणते आता रेखा. म्हणूनच तर तिची काळजी वाटते. आणि दिवसभर मी कामात बिझी असते त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष होतं. शेवटी पोरगीची जात लक्ष तर ठेवायलाच हवं ना असं म्हणते ती. आता आम्ही आहोत ना लक्ष द्यायला असं म्हणते ती. दुर्लक्ष अजिबात होणार नाही. तिची ते छान काळजी घेतली जाईल असं म्हणतात त्या. नाव काय म्हणाला तसं म्हणते ती. जुई पवार असं म्हणते ती. तुम्ही पैसे भरलेत का असं म्हणते ती. मग कधीपासून जॉईन करायचे जुईला असं म्हणते ती. खरं सांगू तर आजपासून म्हणजे आतापासून चालेल ना असं म्हणते ती. हो असं म्हणते ती बाई. तर आता इथे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यात्राची बाटली असते. तर काय पोरगी असतो असं म्हणते आता इथे रेखा. तर आता रेखा ते म्हणतात काय मुलगी आहेस तू घरातून निघालीस तेव्हा अत्तर लावलं होतं ना पुन्हा घेतलंस असं म्हणते ती. तर आता इथे मुद्दाम अत्तर लावत असं बघा प्रेक्षक होते दोघी. काय आहे ना आम्हाला माहिती की ना अत्तराचं खूप वेळ आहे असं म्हणतात त्या. बरं माझा फॉर्म भरून झालाय मी सोडू ना आता तिला इथे असं म्हणते ती. हो चालेल पण संध्याकाळी वेळ द्या हा असं म्हणते ती. हो हो जुये त्रास देऊ नकोस हा त्यांना असं म्हणते ती. त्रास तर त्यांना होणारच असं म्हणते आता इथे जुई. असं म्हणून हसते ती. चला जुई मॅडम मला तुम्हाला इतर मुलांसोबत ओळख करून द्यायची असं म्हणते ती आणि घेऊन जाते आता इथे जुईला आतमध्ये. नंदिनीची आयडिया पेरून तर ठेवली बघूया असं म्हणतात त्या काय होतंय ते. तर आता इथे आशीर्वाद बंगला दाखवलाय देशमुखांचं घर. अभ्यास वगैरे नाही आहे तुला असं म्हणतात वसवत्या काव्याला. काय नाहीये का अभ्यास असं म्हणतात वसवत्या. आयस व्हायचं कुठलंच लक्षात दिसत नाही ग तुझ्यात असं म्हणते आता इथे वसवत्या. तिथे मायरी होती तेव्हा आयस करता आलं नाही. लग्न होऊन सासरी आली संसार करावा तर तो सोडून अभ्यासच करत बसली आयसचा असं म्हणते वसवत्या. नंतर काय तेही सोडून दिलं मग काय सुरू केलं साडीच नेसायला लागली असं म्हणते वसवत्या. पतंग सोडवायला लागली गच्चीवर जाऊन. विचित्र सारखं वागणं आणि विचित्रपणा तर एवढा की खेळण्यातल्या मांजराला पार्थ समजून त्याला फिसकारलेला भोका म्हणायला लागली. काय ते वागणं असं म्हणते वसवत्या. आणि मग अभ्यास झाला नाही म्हणून उगाच पार्थला वाचवण्याचा बहाणा करून परीक्षेलाच बसली नाही असं म्हणते आता इथे रम्या. यावेळी तरी आयस होण्याचा मुहूर्त गाठणार आहेस का असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. डार्लिंग असं म्हणते काव्या. त्याची काळजी तू नको करूस मी आयस होणार म्हणजे होणार असं म्हणते काव्या. आणि माझ्या पोटात पारचं बाळ आहे असं म्हणते ती. त्यालाही मी व्यवस्थित जन्म देणार. हे एका हातात आयसचं पुस्तक आणि एका हातात आमचं बाळ दोन्ही व्यवस्थित सांभाळीन मी असं म्हणते काव्या. नाही पण हे सगळं मी करत असताना तू काय करणार आहेस गरम्या असं म्हणते आता इथे काव्या. तू तेव्हा सुद्धा पारची वाढच बघत बसणार आहेस का असं म्हणते काव्या. तर आता इथे काव्या म्हणते मला तर वाटतं बाई तसंच होईल असं म्हणते काव्या निघून जाते तिथून ती. तर आता इथे रम्याला खूप राग येतो.
तर आता इथे सकाळ झाली दाखवलंय. तर आता इथे जीवा, नंदिनी, रेखा वगैरे जमलेले असतात एकत्र. टेन्शन आलंय का असं म्हणतो जीवा. आलंय असं म्हणते नंदिनी. अजिबात टेन्शन घेऊ नकोस ओके असं म्हणतो जीवा. अहो असं कसं म्हणताय तुम्ही जीवा असं म्हणते नंदिनी. पाळणा घर सुटायची वेळ झाली आता असं म्हणते नंदिनी. एका मुलीचं आयुष्य पणाला लावलंय आपण असं म्हणते नंदिनी. आपलं काही चुकत तर नाहीये ना असं म्हणते ती. भीती वाटते मला असं म्हणते नंदिनी. म्हणजे आपण ठरवलंय असं होईल ना की काही विचित्र नको व्हायला असं म्हणते नंदिनी. जरा शांत हो प्लीज शांत हो असं म्हणतो जीवा. काही चुकीचं घडणार नाहीये प्लीज ओके. रेखाताई तुम्ही जुईला घेऊन या असं म्हणतो आता इथे जीवा. आणि ऐका ती अत्तरवाली बाई तुम्हाला अत्तर सुंकाला देईल पण अत्तर सुंकायचं नाटक करा खरं सांगू नका असं म्हणते तो. रेखाताई हे बघा गोष्टी हाताबाहेर जातात असं वाटायला लागलं ना की मग मिशन सोडून द्या असं म्हणते नंदिनी. फक्त स्वतःचा आणि जुईचा जीव वाचवा ठीक आहे ऑल द बेस्ट असं म्हणते ती. तर आता रेखा तिथे निघून जाते. इन्स्पेक्टर अविनाश सरांनी तुम्हाला सगळ्या केसचे डिटेल्स दिलेत ना असं म्हणतो जीवा. हो असं म्हणतो इन्स्पेक्टर. मी सांगितल्यावर प्लीज तुमची टीम घेऊन वेळेवर पोचवा. थँक्यू असं म्हणतो जीवा. थँक्यू सो मच असं म्हणतो आणि आता इथे इन्स्पेक्टर निघून जातो तिथून. तर आता इथे बघा प्रेक्षक जीवा नंदिनी बाहेर थांबलेले असतात टाइम बघत. लहान मुलाच्या जीवाशी खेळणारी बाई आहे ही. येऊ देत माझ्या समोर सोडणार नाही मी तिला असं म्हणते नंदिनी. तर आता इथे बाई येते नाचरे मोरा करत ती बाई. तर आता ती येते बघा प्रेक्षक बॅग घेऊन. काय हो माझ्या मुलीने त्रास तर नाही दिला ना तुम्हाला असं म्हणते आता इथे रेखा. तर जुई म्हणते नाही 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 एकदम गुणी आहे तुमची मुलगी. तुम्ही कशाला जाणार आहे काय रिक्षा वगैरे मागू का असं म्हणते ती पाळणाघरवाली. नाही आम्ही करू मॅनेज असं म्हणते आता इथे रेखा. येतो आम्ही असं म्हणून आता निघून जात असते ती. जुई बाळ उद्या परत ये हा असं म्हणते ती. बाय असं म्हणते आणि जाते ती. तर आता ती बाई फोन करते बघा प्रेक्षक हो. मेसेज करते किडनॅपिंगच्या बाईला. हॅलो असं म्हणते ती. पाठवलंय त्या नवीन पोरोचा फोटो जुईचा लक्षात आहे ना असं म्हणते ती बाई व प्रेक्षक हो. दोघी माई लेकिना अत्तराचा वेड आहे असं म्हणते ती. तर आता ते दोघी बाहेर न जात असतात बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्यातच आता ती अत्तरवाली बाई बघते त्या दोघींना. तर आता ती बघते फोटो. तर आता बरोबर कळतं तिला ह्याच दोघी म्हणून. तर आता हीच ती बाई असं म्हणते आता इथे रेखा. तर जुईला पण कळतं. तर आता ती घेऊन येते बघा प्रेक्षक होते अत्तराची डब्बी. तर आता ती बॅग घेते. जुई काय करतेस पर्स का खेचते माझी असं म्हणते ती. मला अत्तर देणं असं म्हणते ती. अत्तर बित्तर काय मिळणार नाही गप्पा बैस असं म्हणते ती. एक तर रिक्षाने मिळते. तर आता इथे बघा प्रेक्षक तेवढ्यात ती बाई येते. काय झालं ते असं म्हणत येते ती. तू हिला अत्तर पाहिजे का बघा ना एवढीशी आहे तरी सुद्धा तिला हाऊस केवढी आहे. हिनं जरा जास्तच आहे असं म्हणते ती. राहू दे हो असतं पोरींचं असं म्हणते ती बाई. माझ्याकडे ना चहा कत्तर आहे असं म्हणते ती. एकदा लावून तरी बघा असं म्हणते ती बाई. सॅम्पल एकदम फ्री आहे बरं का असं म्हणते ती. राहू दे नको नको खरंच असं म्हणते ती. लावून तर बघा असं म्हणते ती बाई. एकदम फ्रेश वाटेल तुम्हाला असं म्हणते ती. बघा बघा आवडलं तरच ठेवा सॅम्पल फ्री आहे असं म्हणते ती. तर घ्या घ्या असं म्हणते ती. लावा असं म्हणते ती. तर आता इथे वास घेते ती बाई. हे पोरी तुला पाहिजे ना असं म्हणते ती. तर आता सुई पण मग घेते वास. सुगंध घे असं म्हणते ती. तर आता दोघी सुगंध घेतात. तर आता चक्कर येते बघा प्रेक्षकावर रेखाला. तर आता जुईला पण चक्कर येते. तर आता ती बाई जुईला पकडते. तर आता तेवढ्यातच त्यांची व्हॅन येते. तर आता व्हॅनमध्ये घालून घेतात ते तिला. जुईला घेतात बघा प्रेक्षक व्हॅनमध्ये. तर आता इथे दोघी चक्कर पडलेले असतात. चला गाडी उडावून लेखी असं म्हणते ती बाई. तर आता इथे जुईला जाग असते. तर आता इथे रेखा उठते. तर आता इथे जीवा आणि नंदिनी गाडीवरून येतात. नंदिनी या दिशेने गेली गाडी असं म्हणते ती. एक एक मिनिट असं म्हणतो जीवा. तर आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो करेक्ट असं म्हणतो जीवा. आपण जुईच्या घड्याळामध्ये जीपी सेट केलं ना असं म्हणतो तो. ते ट्रॅक होतं असं म्हणतो तो. आज ह्या मास्टरचा पर्दाफाश होणारच असं म्हणते नंदिनी. तो फक्त माझ्या हाताला लागू देच म्हणते ती. चला गणपती बाप्पा मोरे असं म्हणतो जीवा. एक बस असं म्हणतो इथे जीवा. तर आता इथे तो आपली गाडी चालू करतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघेही जीवा आणि नंदिनी निघून जातात तिथून. तर आता ते जात असतात तिथून. तर आता व्हॅन असते बघा प्रेक्षक ती घेऊन जात असते आता इथे जुईला. तर आता त्या लोकेशनवरून ते जात असतात बघा प्रेक्षक त्या ट्रॅकवर. तर आता ती बाई बघत असते तिच्या घड्याळाकडे. तर आता ती बघते तर तिच्या घड्याळावर तिचं लक्ष जातं. तर आता ती मुलगीचा हात हलतो. तुझ्याला शुद्ध कशी आली असं म्हणते ती. तिला शुद्ध कशी आली असं म्हणते ती. तू बेशुद्ध झालीच नव्हतीस ना असं म्हणते ती. काय आता तसं म्हणते ती. दाखव हा दाखव असं म्हणते ती. तर आता जुई घाबरते. तर आता ते घड्याळ तिच्या हातामध्ये बघा प्रेक्षक नाही नाही असं म्हणत असते ती. तर आता इथे जुईच्या हातातून वरपडून घेते ते घड्याळ ती. काय आहे असं म्हणते ती. काय आहे असं म्हणते ती. काढ काढ असं म्हणते ती. तर आता इथे ती बाई काय काय असं म्हणते ती. तर आता घड्याळ काढते ती. तर आता ही जुई घाबरते आणि रडायला लागते. माझा घड्याळ असं म्हणते ती. मला मूर्ख बनवतेस तू असं म्हणते ती. हे घे म्हणून टाकते आता ती तिचं घड्याळ. आत्ता काय करशील असं म्हणते ती. एवढीशी आहेस ग एवढी मोठी रिस्क घेतली आहे कळते का तुला अक्कल आहे का. स्वतःलाच किडनॅप करून घेतलं असं म्हणते ती. कोणी पाठवलं तुला असं म्हणते ती. कोणी पाठवलं तुला बोल असं म्हणते ती. तर आता घेऊन जात असते ती. तर आता इथे जीवा आणि नंदिनी येत असतात. जीवा गाडी थांबा तुम्ही असं म्हणते नंदिनी. एक मिनिट असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी मध्ये जीवा अहो जुईला ट्रेस करण्याचा GPS ट्रॅकिंग तर अचानक बंद पडला असं म्हणते नंदिनी. काय असं म्हणतो जीवा. काय दिसतच नाही स्क्रीनवर असं म्हणते ती. रिफ्रेश कर ग असं म्हणतो तो. 10 वेळा रिफ्रेश केलंय मला कळतच नाही असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा बघतो तर ते घड्याळ सापडलं तर नसेल ना ते असं म्हणतं नंदिनी. तर आता जेवतो खरंच रिफ्रेश होत नाहीये. काय काय एक एक काम करूया आपण ना
ह्या दिशेने जाऊन बघूया, सरळ रस्त्याने जाऊया असं म्हणतो जीवा. काय बोलताय तुम्ही, 3 रस्ते आहेत तिथे असं म्हणते नंदिनी. आता आपल्याला कसं कळणार ती बाई जुईला कुठल्या रस्त्याला घेऊन गेली ते नेमकं असं म्हणते नंदिनी. मला तर भीती वाटायला लागली आता असं म्हणते आता नंदिनी. चले असं म्हणून आता घेऊन येते ती त्या मुलगीला बघा प्रेक्षक मोठी शहाणी समजते स्वतःला असं म्हणते ती बाई. तर आणून टाकते बघा प्रेक्षक तिला दुसऱ्या मुलांसोबत. स्वतःला खूप स्मार्ट समजतेस ना तू असं म्हणते ती. मला ऍड बनवत होतीस, आता इथेच सडायचं असं म्हणते ती. स्वतःला किडनॅप केलंस ना, मग आता सड इकडेच असं म्हणून ढकलते जुईला ती. ए मास्तरला फोन लावून सांग, या वर्षीचं किडनॅपिंगचं सगळं टार्गेट कम्प्लीट झालंय म्हणावं असं म्हणते ती बाई. तर आता नंदिनी तेवढ्यातच पाठीमागून येते आणि म्हणते इतकी काय घाई आहे. तर आता बघा प्रेक्षक तिच्या हातामध्ये ते घड्याळ असतं आणि ते लॉकेट सुद्धा जुईचं. तर आता इथे आठवतं जुईला कसं तिने हुशारीने बघा प्रेक्षक आपला पायातला दोरा सोडवून टाकलेला असतो. नंदिनी इथेच ना तू, काय आपण जाऊन बघूया तरी तिथे असं म्हटलेलं असतो जीवा. तर सगळं फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय बघा प्रेक्षक. तर आता तेवढ्यातच इथे नंदिनीला जे काढून टाकलेले असतं ना दोरा जुईने, ते तिला दिसलेला असतो. तर जीवा 1 मिनिट असं म्हणते नंदिनी. तर आता इथे जुईने टाकलेलंच बघा प्रेक्षक ते दोरा. तर आता नंदिनी तो दोरा घेते. जीवा असं म्हणते नंदिनी, हे बघा जुई ह्याच रस्त्याने गेली असणार. अहो हा काळा धागा मी बांधला होता जुईला, आठवतंय ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवा बघतो, पोरगी हुशार आहे असं म्हणतो आता जीवा. तिने आपल्याला हा रस्ता काढावा म्हणूनच हा कलावा इथे फेकणं असणार. म्हणजे ह्याच रस्त्याने जुईला ती घेऊन गेली आहे. चल जाऊन राडा घालूया असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे हेल्मेट घालतो बघा प्रेक्षक जीवा. तर आता नंदिनी पण बसते तिच्या गाडीवरती आणि कसं ते इथपर्यंत पोहोचलेले असतात ते सगळं सांगते आता इथे नंदिनी. तर आता इथे जुई खूप खुश होते. तर आता इथे जीवा येतो बघा प्रेक्षक तर आता जीवा हॅलो म्हणतो जुईला. तुम्ही काय बघताय, फोडा आहे ना असं म्हणतं ती बाई. तर आता ते मारायला सुरुवात करतात बघा प्रेक्षक. तर आता इथे जीवा त्यांना मारायला सुरुवात करतो. तर आता फायटिंग दाखवली जीवाची आणि त्या गुंडांची. ती गुंड आता त्याला मारायला आलेले असतात बघा प्रेक्षक तर आता जीवा त्यांना मारत असतो एक एक करून. जुई खूप घाबरत असते बघा प्रेक्षक तर आता इथे जीवा खूप भारी फायटिंग देत असतो. तर आता पोलीस अजून कसं काय आले काय माहित बघा प्रेक्षक तर आता इथे गुंड खूप सारे असतात आणि आता इथे जीवा सगळ्यांना मारत असतो. तर जुईला खूप आनंदही होत असतो. तर आता इथे नंदिनी जाते बघा प्रेक्षक त्या मुलांकडे, त्या बाईकडे बघा प्रेक्षक तर आता इथे जीवावर हल्ला करायला 3 जण येतात. तर आता इथे जीवा 3घांनाही मारतो. खूपच टफ फाईट दाखवले बघा प्रेक्षक 1 vs 3. तर आता इथे खूप छान फायटिंग दाखवली आहे. तर आता इथे एकटा माणूस गळा धरतो जीवाचा. तर आता इथे जीवा सगळ्यांना मारत असतो. तर आता इथे खूपच टेन्स फायटिंग दाखवले. तर आता ती बाई असते, ती बाई जात असते. तर आता कोण आहेस तू असं म्हणते आता इथे नंदिनी. बोल कोण आहेस तू असं म्हणते आता इथे नंदिनी. कोणासाठी करतेस हे सगळं, तुला काय करायचंय ग असं म्हणते ती बाई. तुझी पोर आहे त्याच्यात. नंदिनी आता इथे कानाखाली मारते त्या बाईच्या. तर आता जीवा पण फायटिंग करत असतो एका बाजूने. तर आता इथे तो सुद्धा मारत असतो त्या गुंडांना खूप जास्त. तर आता इथे फायटिंग खूप छान दाखवली जीवाची आणि त्या माणसांची बघा प्रेक्षक अजून फायटिंग चालूच आहे. तर आता इथे खूपच मस्त सिक्वेन्स दाखवलाय हा. तर आता इथे दुसरीकडे नंदिनीचं चालू आहे आणि आता इथे या बाजूला जीवाचं चालू आहे. तर आता इथे गुंड सगळे पडलेले असतात बघा प्रेक्षक खाली. तर आता इथे नंदिनी म्हणते सगळी मुलं ही माझीच आहेत असं म्हणते आता इथे नंदिनी. हा प्रत्येकाच्या आईच्या वतीने मी तुझ्या कानाखाली मारते असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं बाई आहेस ना तू, हा दुसऱ्या बाईच्या काळजाचा तुकडा काढून घेताना लाज कसं काय नाही वाटत तुला असं म्हणते नंदिनी. ए तुझं लेक्चर ऐकायला आले नाही मी ते, ठीक आहे. आणि मला मारून काय होणार आहे, सगळ्यांचा बाप ना वर बसलाय मास्टर असं म्हणते ती बाई. मास्टरची भीती मला वाटू नकोस हा, एकदा समोर येऊ देत त्याला, नागिनून फाडून काढेन मी त्याला असं म्हणते नंदिनी. लक्ष्मी तर आहे पण चड्डिकेचं रूप सुद्धा धारण करू शकते मी, असं तसं समजू नकोस नंदिनीला असं म्हणते ती. शेवटचं सांगते, यापुढे एकाही बाळाच्या अंगाला हात लावलंस ना तर तुझा हात तोडून ठेवीन मी असं म्हणते नंदिनी. तुझ्या बोलण्याने काय होणार असं म्हणते ती बाई. तर आता नंदिनी तिला परत मारते. जीवा थांब असं म्हणतात आता इथे पोलीस. घेऊन जाय ना असं म्हणतात इथे. तर आता इथे पोलीस आलेले असतात. तर आता इथे पोलीस कस्टडीमध्ये अरेस्ट होते सगळ्यांना. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळी मुलं सुखरूप सुटतात. तू ठीक आहेस ना बाळा असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणते जुई. थँक्यू जीवा असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. थँक्स टू असं म्हणतो जीवा, तुम्ही वेळेवर आलात आणि यांना सस्ता व्हायलाच हवे असं म्हणतो तो. तुम्हाला थँक्यू असं म्हणतो तो. तुमच्यासारखा भान जर कोणी दाखवला तर चाइल्ड ट्रॅफिकिंग सारखा गोष्टी वेळेतच सॉल्व्ह होतात असं म्हणतो तो. याला तर मी बघतो असं म्हणतो. त्या गुंडाला बघतो आता इथे इन्स्पेक्टर. थँक्यू असं म्हणतो तो आणि तिला पण घेऊन या चल असं म्हणतो. तर आता इथे त्या बाईला पण घेऊन जाते ती. आज सोडला तुला पण परत नाही सोडणार असं म्हणते ती बाई. जा ग तुला जीवा पुरून उरतील असं म्हणते नंदिनी. तर आता इथे सगळी मुलं आनंदात असतात. तर आता टाळा वाजवतात ते जीवा नंदिनीला. तर आता ती मिठी मारतात जीवा नंदिनीला. कसले भारी आहात रे तुम्ही सगळे असं म्हणतो जीवा. आता तुम्हाला कोणी काही करणार नाही ओके असं म्हणतो जीवा. तुमच्या आई बाबांना मी सोबत घेऊन आलोय, बाहेर गाडी आहे ओके असं म्हणतो जीवा. आणि हा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून वडापाव असं म्हणतो जीवा ये. तर आता ते येते पोलीस. जाऊ 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 असं म्हणतो आता इथे जीवा. थँक्यू असं म्हणत जातात ते. तर आता इथे ती मुलगी असते म्हणजे जुई. काय मज्जा आली ना असं म्हणते जुई. मज्जा असं म्हणते नंदिनी. रेडी असं म्हणते नंदिनी. अगं काय करू मी तुझं असं म्हणते ती. काका मी सांगितलं होतं ना आपण तिघांनी मिळून करून दाखवलं असं म्हणते ती. त्यासाठी ना तुला माझ्याकडून सॅल्यूट असं म्हणतो तो. तर आता हसते ती जुई. खरंच जुई तू
हा काळा धागा तिथे टाकलास ना, म्हणून आम्ही तुला शोधू शकलो असं म्हणते आता इथे नंदिनी. हा पण आणखीन एक खूप महत्वाचं काम बाकी आहे असं म्हणतो जीवा. तर आता जीवा बसतो खाली आणि आता तो तिला पाय ठेवायला लावतो. तर आता इथे तो कलावा बांधतो तिच्या पायात. हे होतं सगळ्यात महत्वाचं काम, ओके असं म्हणतो आता जीवा. तर आता जुई हसत असते. बरं जीवा, आता आपली स्टोरी पूर्ण होणार, कळलं ना? आपण आपल्या बाळाला ही कथा सांगू शकू. अगदी रंगवून असं म्हणते ती. तर तथास्तु असं म्हणते आता इथे ती जुई. तर आता जेव्हा म्हणतो अरे वा, अरे पण सगळ्या मुलांनी जेव्हा मला मिठी मारली ना, आहा असं म्हणतो जीवा, इतकं भारी वाटलं ना, मला खूप भारी वाटलं असं म्हणतो जीवा. मी खरं सांगू, ती बाई जेव्हा मला म्हणाली ना की यात तुझं पोरगा आहे का, मग मी विचार केला, अरे मी हा विचारच केला नाही की मुलं माझी नाही आहेत म्हणून. म्हणूनच तू एवढी भारी आहेस. आणि त्यात तेवढं काय, जी बाई एवढ्या पोरांचा जीव वाचवते ती आई झाल्या बगर राहील का? आणि तू आई होशीलच, ते पण बेस्ट अँड नंबर 1 असं म्हणते ती. तथाच तो असं म्हणतो इथे जीवा. तर आता इथे नंदिनीला चक्कर यायला लागते. नंदिनी असं म्हणतो इथे जीवा, काय ग काय झालं असं म्हणतो जीवा. नंदिनी असं म्हणतो तो. तर आता नंदिनी चक्करून पडते. तर आता काय काय असं म्हणते ती. नंदिनी काय होते असं म्हणतो जीवा. नंदिनी नंदिनी काय झालं असं म्हणतो जीवा. तर आता तो ओरडायला लागतो डॉक्टर डॉक्टर म्हणून. तर आता जुई पण घाबरते. तर आता इथे आशीर्वाद बंगला दाखवलाय. तर आता इथे नंदिनीचं चेकअप करतात. काही काळजी करायचं कारण नाही, स्ट्रेस आणि अति धावपळ ह्याच्यामुळे चक्कर आली असं म्हणतात डॉक्टर. मी काय औषधं लिहून देते. तर आता इथे एक गॅम्स म्हणून काव्या देते. तर आता औषधं लिहून देते ती. फॉर एनर्जी सकाळ संध्याकाळ घेऊ देत असं म्हणतात ते डॉक्टर. तर आता जीवा म्हणतो हो हो. तर आता इथे काव्या, पार्थ आणि मानिनी सुद्धा असतात. थँक्यू डॉक्टर असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे डॉक्टर जाते. काव्या, तर आता इथे काव्या घेऊन जाते डॉक्टरला. तर आता इथे जीवा येऊन बसतो मानिनी समोर. तर आता इथे नंदिनीला बघते मानिनी. ऐकलात ना तुम्ही दोघांनी काय काय म्हणाले डॉक्टर असं म्हणते मानिनी. कळले का? तुमच्या धावपळीमुळे आणि स्ट्रेसमुळे आली होती तुला चक्कर असं म्हणते मानिनी. जेव्हा तुझी बायको किती नाजूक आहे हे तू सोडून घरातल्या सगळ्यांना माहिती आहे असं म्हणते आता मानिनी. काय बोलू नकोस, माझं अजून बोलून व्हायचं असं म्हणते मानिनी. तुम्ही बाहेर एवढं ऊन असताना इतके धावपळ करत असता, वणवण फिरत असता, कुठे जाता काय करता कोणालाही माहित नसतं असं म्हणते मानिनी. खरंच कळत नाही का रे असं म्हणते मानिनी. लहान आहात की काय तुम्ही दोघं असं म्हणते मानिनी. आणि तू सुद्धा नंदिनी. अहो आई असं म्हणते नंदिनी. तूही ऐकत नाहीस कुणाचं असं म्हणते मानिनी. मला सांगा, सकाळी नाश्ता घाईघाईत करून कुठे गेला होता तुम्ही असं म्हणते मानिनी. तर आता पार्थने काव्या पाठीमागे थांबून हसत असतात. तर आता इथे नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघत असतात. अरे बोला असं म्हणते आता मानिनी. असं काय बोलतेस असं म्हणतो आता इथे जीवा. एका बोलतेस बोला, एका बोलतेस बोलू नका, काय हवे तुला असं म्हणतो जीवा. तर आता इथे मानिनी म्हणते "श्श." तर आता इथे नंदिनी म्हणते काय हो तुला ना जीवा मस्करी शिवाय दुसरं काही सुचतच नाही का रे असं म्हणते आता इथे मानिनी. तर नंदिनी म्हणते आई ऍक्च्युली आम्ही ते जुई तिच्या मावशीच्या घरी म्हणजे मावशीकडे सोडायला गेलो होतो असं म्हणतो जीवा. मावशीकडे असं म्हणते मानिनी. तुम्ही तर मला म्हणाला होतात की कुठल्या तरी NGO मध्ये एका वयस्कर बाईकडे तिला द्यायचं होतं म्हणून असं म्हणते मानिनी. हो हो असं म्हणते आता इथे नंदिनी. तेच पण त्याआधी तिला मावशीला भेटायचं होतं आणि तिचे जे काही कपडे होते ते तिला तिथून घ्यायचे होते. तर आता मानिनी म्हणते नंदिनी तूच मला सांगितलंस की जीवाने जाऊन तिच्यासाठी 3-4 ड्रेसेस आणले असं म्हणते आता इथे मानिनी. बघा प्रेक्षक हो, तुम्ही ना काहीतरी लपवताय माझ्यापासून आणि काय लपवताय ते सांगा. तर खरं काय ते सांगाच म्हणते मानिनी. ताई असं म्हणते आता इथे काव्या. काय हे काय आहे ना सगळं असं म्हणते ती. जीवा सांगून टाका आता असं म्हणते नंदिनी. एक मिनिट, मी काही सांगणार नाही, तूच सांग असं म्हणतो जीवा. असं काय करताय तुम्ही असं म्हणते नंदिनी. मी काही सांगणार नाहीये, तूच सांग, आय एम सॉरी असं म्हणतो जीवा. अरे असं म्हणते मानिनी. कोणीतरी सांगा आता, बोला बाबांनो असं म्हणते ती. तुम्ही ना उगाच माझा जीव टांगणीला लावू नका. अगदी घरातल्या सगळ्या लोकांमुळे काही ना काही त्रास होतोच आहे. आता तुम्ही दोघं नको बोला काहीतरी असं म्हणते आता इथे मानिनी. आई शांत हो जीवा, काय झालंय सांग चल असं म्हणते आता इथे पार्थ. दादा असं म्हणतो आता इथे जीवा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ते 2-3 दिवस आम्ही किडनॅपिंगची केस सॉल्व्ह करण्याच्या मार्गे लागले होतो. त्याची सुरुवात रेखाताईंच्या वेदांतपासून झाली असं म्हणतो जीवा. तर आता इथे सगळं सांगतो बघा प्रेक्षक. तर आता इथे ऑडिओ बंद आहे. तर आता इथे जीवा सगळं सांगतो कसं काय काय घडलेलं असतं आणि कसं तिच्यावर हल्ला होत असतो नंदीवर आणि कसं ती वाचलेली असते सगळं सांगतो. तर आता इथे सगळा प्रकार सांगत असतो बघा प्रेक्षक हो जीवा. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसत असतो हे काय म्हणून. नंदिनी मला आता सांगायला लागते कसं फायटिंग वगैरे करतो जीवा आणि कसं काय काय सगळं घडलेलं असतं ते दोघं सांगत असतात बघा प्रेक्षक इन शॉर्ट. तर आता सगळे ऐकत असतात काव्या, पार्थ, मानिनी वगैरे. तर आता इथे कसं त्या मुलांना सोडवलेलं असतं जीवा आणि नंदिनीने हे सगळं दाखवलंय. कोण काय समजताय की तुम्ही दोघांना असं म्हणते आता इथे मानिनी. पोलीस बिलीस आहात की काय? हिरो हिरोईन झाला तुम्ही असं वाटतंय तुम्हाला असं म्हणते मानिनी. आणि जीवा तुला जर हिरोगिरी करायची होती ना तर तिला कशाला घेऊन गेलास, तिचा जीव धोक्यात घातलास तू असं म्हणते मानिनी. अगं असं म्हणतो जीवा काही बोलू नकोस, मला काही ऐकायचं नाही असं म्हणते मानिनी.
तुम्हाला दोघांना काही झालं असतं तर असं म्हणते मानिनी. अहो असं म्हणते काव्या. काय झालं असतं तुम्ही काय उत्तर दिलं असतं हिच्या आई वडिलांना काय सांगितलं असतं जीवा असं म्हणते मानिनी. अहो असं म्हणते आता इथे काव्या. अक्कल नाही आहे का तुला काही? इथून पुढे तुम्ही असलं काही करणार नाहीत असं म्हणते आता इथे मानिनी. कळले तुम्हाला? समजतंय का असं म्हणते मानिनी. जीवा नंदिनी आई बरोबर बोलते असं म्हणतो आता इथे पार्थ. इट कुड हॅव बीन अ मेजर सिच्युएशन असं म्हणतो आता इथे पार्थ. इट वॉज व्हेरी डेंजरस असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक वाचा बघितले समुद्र बघा तरी काय काय ते. तर आता इथे जीवा नंदिनीला खांद्यावर घेऊन येतो आणि म्हणतो साखर वाटा माझी बायको आई होणार आहे आणि मी बाबा असं म्हणतो तो. दृष्ट नको लागायला ह्या सुखाला असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे लागणार असं म्हणत होता इथे रम्या गृहप्रवेश करत येते बघा प्रेक्षक. हो देशमुखाच्या घरात लागणार असं म्हणते ती परत. तर आता तिचं लग्न झालेलं असतं विजय सोबत. तर आता ती म्हणते की आम्हाला ही पेढे वाटायला लागणार कारण आमचं लग्न झालंय आता आम्ही दोघे पण इथेच राहणार असं म्हणते रम्या. तर आता इथे सगळ्यांना एकदमच धक्का बसतोय काय म्हणून. तर बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.